तू पुलिस वालों को बाजू में हटा और तू कौन से मस्जिद में आता है बोल। मैं नौजवानों को ये कहता हूँ कि वो जो मस्जिद में आएगा उसके इस्तकबाल की तैयारी करो। हम लोग आगे तो नीतीश राम है। बस इतना ही कहना चाहता हूँ, इतना ही कहना चाहता हूँ। पुलिस को हटा, बता कहाँ ना है, हम लोग आए तेरे को बताने को इस्तेमाल के लिए। चल के खिलाफ जो FIR की, वो ऑलरेडी FIR जो है यहाँ पर दाखिल हो चुकी थी, जिसका CRP नंबर है CR नंबर 972/2024। ये ऑनलाइन है, उस पर जो है तो गुना ऑलरेडी दाखिल हुआ है। और यहाँ से जो है तो कवरिंग लेटर लगा के जो यहाँ के ACP साहब है और हमारे बनगर साहब है PI साहब, ये खुद जो है तो यहाँ से कवरिंग लेटर लगाकर वहाँ पर भेजने वाले हैं डबल से। और दूसरी बात ये है कि आने वाले वक्त के अंदर जिस तरीके से उन्होंने जो भाषण करे हुए उसके खिलाफ में यहाँ पर जब भी उसकी जो सभाएं होंगी या उसका कार्यक्रम होगा, उसके वास्ते नोटिस देने का काम भी यहाँ की जवाहरनगर पुलिस स्टेशन और ACP और औरंगाबाद के पुलिस कमिश्नर साहब करने जा रहे हैं। चर्चा स्टार्ट नहीं करेंगे। जब एक बार वाजिब होना तो लगा हम चर्चा स्टार्ट कर, लेकिन अब जाना पड़ेगा। बुलाया है ना, मुलाकात कर लेंगे। अपन अपनी बात होगी क्या? आज यहाँ पर जवाहरनगर पुलिस स्टेशन के अंदर प्रियदर्शिनी, इंदिरा नगर, गारखेड़ा, शंभू नगर, तमाम यहाँ के नौजवान बुजुर्ग तमाम की ओर से हम PI साहब को यहाँ पर एक अर्ज देने आए हैं कि जो BJP का एक आमदार है नीतीश राणे, उन्होंने जो है धार्मिक तीर निर्माण करने का और अशब्द ऐसे प्रयोग किया है जिससे जातीय दंगल भड़क सकते। पुलिस प्रशासन का काम बहुत अच्छे से कर रही है, जिसपे रामगिरी जो महाराज है, जिसपे गुना पुलिस स्टेशनों में बहुत सारे दाखिल हो गए। पुलिस अपना काम कर रही है। इन्हें पुलिस के खिलाफ भी बात करता है। उसके भाई ने भी जो है पुलिस को अरे तोरी की भाषा करा, तुला काय पाहून घेतो। पुलिस प्रशासन के खिलाफ भी बात करा। सर आमचं हे सांगायचं आहे शॉर्टमध्ये सांगून घेणे मला आम्हाला गंभीरतेनं गुन्हा दाखल करा। आमची एक रिक्वेस्ट अशी आहे की ज्यांनी जे त्यांनी अपशब्द वापरलेले आहे, ज्यांनी जे सामाजिक तेढ निर्माण करण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे, जातीय दंगली घडावा यासाठी ते प्रयत्न करत आहे, त्यांच्या विरोधात जे समस्त मुस्लिम समाज, दलित समाज, मराठा समाज, ओबीसी समाज, तमाम जितने शांति प्रिय लोग हैं वो सब जो है तो आपके ज़रिए यहाँ पर हुकूमत को देना चाहते हैं। PI साहब को, कमिश्नर साहब को, DCP साहब को, हम सबको भी पत्र भेज रहे हैं कि उन पर जो है तो गंभीर स्वरूप के गुना दाखिल करो और उनको जल्द से जल्द अरेस्ट करो। ये हमारी मांगनी है और हमको न्याय की उम्मीद है। साहेब आमचं स्पष्ट एकच मत आहे की ज्या प्रकारे नीतीश राणे बोलला की आम्ही मुस्लिम लोकांना मस्जिदीमध्ये घुसून मारू, हे कदाचित हे स्टेटमेंट तुमच्यापर्यंतही पोहोचला असेल आणि आमची स्पष्ट मागणी का त्याच्यावरती हेट स्पीचचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि त्याला अरेस्ट व्हायला पाहिजे। आणि ही शब्द आम्हाला तुमच्याकडून पाहिजे। आम्ही जे शिष्टमंडळ घेऊन आलो ते आम्ही स्वतः तुमच्याकडे आलेलो आहे आणि आम्हाला तुमच्याकडून तो शब्द पाहिजे, तर तुम्ही त्या संदर्भात गुन्हा दाखल करणार की नाही करणार? कारण उद्या कसं आहे माहिती आहे का, उद्या आम्ही या विषयावरती आम्हाला धरणे धरावे लागतील, आम्हाला उपोषण करावे लागतील, आम्हाला लोकशाही मार्गाने जे काही करावं लागेल ती आमची तयारी आहे। परंतु त्याच्या अगोदर आम्ही तुम्हाला ही माहिती देण्याकरता पोहोचतो। आम्ही तुमच्याकडून एक आम्हाला प्रांजळ शब्द पाहिजे, तेव्हा याच्यावरती आम्ही चौकशी ऑलरेडी झालेली त्याच्यामध्ये, कारण ऑलरेडी सगळीकडे सगळ्या पोलीस स्टेशन या गोष्टी केलेल्याच आहे, त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहे, या सगळ्या गोष्टी काही आलेल्या आहे। आता आपल्याकडून आम्हाला एक शब्द पाहिजे, तर आपण त्या संदर्भामध्ये काय कारवाई करणार आहात? नाही आता हे तुमचं निवेदन जे आहे मी या तुमच्या शब्दाला माझी अजिबात सहमती नाही। या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत ऑलरेडी पोहोचलेल्या आहे, ऑलरेडी हे सगळं झालेलं आहे। जर एखादा व्यक्ती जर एखादा व्यक्ती हे जर बोलत असेल की मी तुला तुझ्या घरामध्ये घुसून मारणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हालाही माहिती आहे का गुन्हा दाखल करावा लागतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही तात्परता दाखवली पाहिजे। पहिलं मी नाही कुठं म्हणाले, तुम्ही त्याच्यामध्ये तत्परता दाखवली पाहिजे, तुम्ही शब्द दिला पाहिजे आम्हाला। आज मुस्लिम समाज तुमच्याकडे डोळे लावून बसलेला आहे साहेब, मुस्लिम समाज जाणार कुठं?
मुस्लिम समाज करणार काय? आम्हाला जर खरं जर मस्जिदमध्ये येऊन जर मारायला लागले तर मग आम्ही काय करायचं? आता तुम्ही बोलला मी बोलतो बोला साहेब तुम्ही. तुम्ही आज निवेदन दिलं. वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा करून निवेदन घेतो. साहेब आमचं हा निवेदन नाही हा आमचा तक्रार अर्ज आहे. ठीक आहे ना, तक्रार अर्ज तर तक्रार. आमचा तक्रार अर्ज आहे. आम्हाला त्याच्यावरती गुन्हा दाखल करायला आम्ही बंडगर साहेबांकडे ही आम्ही अपेक्षा करतो की आम्हाला बंडगर साहेब न्याय देतील, त्याच्यावरती गुन्हा दाखल करतील. नाहीतर मग बंडगर साहेबांनी आम्हाला हे सांगावं की आम्ही मी माझ्याकडून ते होणार नाही, मग आम्हाला उद्या कुठेतरी आम्हाला दाद मागावी लागेल. कारण का आम्ही बेजार झालो. मी काय बोलतो, तुम्ही तक्रार अर्ज आहे की या संदर्भात मी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा साहेब एक सांगू का? बघा आम्ही इतके लोक आहेत ना हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने ओळखतात. हा आणि मी तुमच्या समोर म्हणून बोलत नाही बरं का. तुम्ही मला चांगल्यावेळी ओळखतात. तुम्ही कर्तव्यदक्ष अधिकारी हे सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला चांगल्यावेळी माहिती आहे. तो आपशब्द बोलला आणि त्याच्यामध्ये गुन्हा दाखलच व्हायला पाहिजे हे तुम्हालाही हे होतं. मी काय परंतु ऐका ना 2 मिनिटं. मला आज पोलीस प्रशासनावरती दबाव आहे का साहेब काही? अहो नाही हो, ऐका तरी 2 मिनिटं. मला आज तुम्ही निवेदन किंवा तक्रार अर्ज करायला दिलं तर तुम्हाला मी उद्या निर्णय कळवतो ना. मी वरिष्ठांची चर्चा करून तुमच्या अपेक्षा काय आता लगेच झालं पाहिजे अरे साहेब शब्द द्या आम्हाला. ऐका तरी मी वरिष्ठांची चर्चा करून मी जबाबदारी सांगतो. वरिष्ठांची चर्चा करून ते माझ्या परिचय घेत उद्या यांना तुम्ही आता अपेक्षा विचारली आता तुम्ही अपेक्षा विचारण्याची भावना आहे ना ती. अहो साहेब या शहीदांची शपथ घेऊन बोलतो मी. आम्हाला अपेक्षा हीच आहे तुमच्याकडून की तुम्ही तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि झालं तर त्याला तुम्ही अटक सुद्धा करावी ही आमची अपेक्षा आहे. अहो आम्ही कुठं जाणार? आणि दुसरी गोष्ट म्हणजे विशेष काय अशी करणार? आहे की हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांनी संज्ञान दिलेली आहे की कोणी असे समाजात तेढ निर्माण करण्याचं कोणी भाष्य करत आहात, कोणी असे संबोधन करत आहे तर त्याच्यावर तत्काळ कारवाई करावी. बरोबर आहे. मी हा जे आहे तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट दोनांचा कंटमेंट होत आहे सर. तुमचा आज अर्ज ऐका तरी तुमचा मी अर्ज वरिष्ठांची चर्चा आणि तुम्हाला मी उद्या बोलून घेतो ना. उद्याच्या ऐवजी आमची भावना अशी तुम्ही आता घ्या आणि चर्चा करा. आम्ही तुम्ही वरिष्ठांची- आम्ही बसतो इकडे बाहेर. बसतो ना साहेब. ऐका तरी 2 मिनिटं ऐका ना. तुम्ही काय करा मला आता हे तक्रार द्या. साहेब याच्या अगोदर हे ऐका झालं तरी होतं. मला बोलू तर सर याच्या अगोदर हे 2 झालं मिनिटं होतं. बोलू तर द्या ना मला. साहेब आमचं ऐकत होते. मला 2 साहेब मिनिटं आमचं भावनेचं त्यांनी दिलं होतं. ते एसीपी साहेबांना फोन करा, तुम्ही तत्काळ बोला ना. तुम्ही चर्चा करा, आम्ही इथे थांबतो आम्ही थांबतो साहेब. आणि त्याच्यावर आता तुम्ही अर्ज आणला बाबू आहे. पहिला फोन आला गेला आहे. ऐका तरी तुम्ही आता अर्ज आणलेला आहे. मी चर्चा करतो म्हटलेलं आहे ना तुम्हाला. ठरवून नंतर आता तुम्ही कुठे जाणार आहे किंवा मी कुठे जाणार आहे. ऐका तरी. ते रामगिरी महाराजचं तसं झालं सर. तेही बोलून गेलं ते पुत्र झालं, भोगून गेलं. आणि काय भोगून गेलं. साहेब हे मला सांगा आम्ही काही कायद्याशिवाय बाहेरची मागणी करतो का? मी कुठं म्हटलंय ऐका ना ऐका ना दुसरी गोष्ट सुप्रीम कोर्टाचं याच्यामध्ये गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. तर याच्यामध्ये आपण कायद्याच्या बाहेरचं काहीच मागणी करत नाहीये. आपण कायदेशीरच बाबीत आपण हे करावं आपण आम्ही अशी अपेक्षा करतो. त्याच्यामध्ये अच्छा दुसरी गोष्ट सगळ्यात यांनी पाहिलं तर तो बोलला का मुस्लिम समाजाला मस्जिदीमध्ये घुसून मारीन. किती झालं म्हणजे तर मला एक सांगा एखाद्या छोट्या माणसावरती आपण कुठे चर्चा करतो साहेब त्याच्यावरती गुन्हा दाखल करायला? मग तो अंगणारे म्हणून मग असं असेल ना आम्हाला रोडावर झोपावं लागेल. नहीं, अगर उसकी कंप्लेंट नहीं हुई तो कल उसका हर एरिया में ना उसका चप्पल का हार डाल के फोटो खींचेंगे. बैनर बना के लगाएंगे. गुन्हा दाखल होते हल्ले वाले भी दूसरी बात कैसी है मालूम है? तुम्ही करा ना साहेब. तुम्हाला इतका राग उरला माझ्या शब्दावर तुम्ही फक्त एक काम करायला पाहिजे. तुम्ही वैशाली इतका राग उरला. तुम्ही रागाला पाहत नाही म्हणलं. असं नाही. असं नसतं सर. मी ऐकायला लागलोय. बनकर साहेब. बनकर साहेब, हे गुन्हा दाखल करा. हे गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे त्याच्यावर. साहेब, बघा, ही भावना आहे. जर मुस्लिम जर बोलला असतं ना साहेब आतापर्यंत त्याचं घर पाडलं असतं. आतापर्यंत त्याचं घर पाडलं असतं. एखादा मुसलमान जर असं बोलला असतं तर साहेब ठीक आहे आपल्या उंचीपर्यंत फक्त एकच करा तुम्ही वरिष्ठांची चर्चा करून घ्या. असं असं शिष्टमंडळ माझ्याकडे आलेलं आहे या रीतीने आलेलं आहे. त्यांची अशी मागणी आहे त्याच्यामध्ये आपल्याला तक्रार दाखल करावी लागेल. हे तुम्ही वरिष्ठांना समजून सांगा. करून घ्या आमची एवढीच अपेक्षा जो कोई भी नहीं यहाँ पे बात नहीं करेंगे, खाली खामोश खड़े रहेंगे. खामोश खड़े रहो, साहब बात करेंगे, बात करके बोलेंगे.
वरिष्ठांना पाठवतोय वरतीपर्यंत ते हे जाईल आणि त्या बाबतीत ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे त्या ठिकाणी त्या बाबतीत ते निर्णय घेतील. ऐका 2 मिनिटं, हे तुमचं मी निवेदन स्वीकारतो. बरोबर आहे. ऐका 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 बोलो, तुम्ही आता सगळ्यांनी मला सहकार्य करा. ऐका 2 मिनिटं, हमारे कुछ सास बहू के झगड़े लेकर नहीं आए, हमारे घर के मसले लेकर नहीं आए. हम और आप किसके लिए आए? तो ये खुलेआम मुसलमानों को धमकी दे रहे, हमारे नबी की शान में गुस्ताखी कर रहे, मस्जिदों में घुस के मारने की कोशिश कर रहे. और हम बैठे हुए आप खड़े हुए तो ऐसा लग रहा है कि आप हमारे साथ नहीं आए और हम आपके साथ नहीं आए. सब बैठे हो भाई. भाई अगर अब तक भी नहीं सुनेंगे तो कब सुनेंगे? आज हमको हमारे घर से और मस्जिदों से निकालने की बात की जा रही है और हमें दूसरे का कोऑपरेट ही नहीं कर रहे. अगर जो हमारे साथ आए हैं तो वहाँ बैठ जाओ और हमारे साथ नहीं आए तो खड़े हो जाओ. हे आपण एवढा ऐका 2 मिनिटं, मी एवढी विनंती करायला नाही. माझं 2 मिनिटं ऐकून दादा. परंतु साहेब मी मजबूर आहे. आज माझ्या धर्मावरती माझ्या समाजावर या प्रकारचे हल्ले होऊ राहिले साहेब. 2 मिनिटं माझा ऐका. तुम्ही मला भावनिक करू नका. ऐका, भावनिकचा प्रश्न आहे. 2 मिनिटं ऐका. एसीबी सर पण यायला लागलेले आहे. असा रस्ता त्यांना येऊ जाऊ द्या. रस्ता जोडवा, थोडा रस्ता वो पुलिस अधिकारियों को ये बोला है कि अगर इनको मस्ती आई तो ऐसी जगह ट्रांसफर करेंगे कि इनकी बीवी बच्चों से बात करने के लिए तरफ जाएंगे. ये हमारी मांग है कि हमारे महाराष्ट्र पुलिस के बारे में इससे अब तक इस्तेमाल किया है उसके खिलाफ एफ आई आर होनी चाहिए. पहले आप ही के लिए हम आवाज़ उठा रहे, आप ही के लिए हम लोग बैठे सर. हम हमारे लिए तो बैठे ही थे लेकिन पहले आपके लिए बैठे. तो आप हमारी ये पहली मांगनी. दूसरी मांगनी ये है साहब कि जिस तरीके से बोल रहा है कि हम मुसलमानों को मस्जिद में घुस के मारेंगे. अहमदनगर के मुसलमानों को नहीं बोले, औरंगाबाद महाराष्ट्र के पूरे मुसलमानों को बोले सर कि मस्जिद में घुस के मारेंगे. तो आज अगर हमारी मस्जिदों में घुस के ये बात अगर हम कहते थे ना सर तो हमको अभी जेल में डाल देते थे. हमारी घरों के ऊपर बुलडोजर चला देते थे. हमको गली में चौराहे पे खड़े के गोली मार देते. मारो, हमको हरकत नहीं है. लेकिन हम पुलिस प्रशासन और सर जो पीआई सर है उनका नेचर, उनका व्यवहार इतना बेहतरीन है. हम उनसे यही उम्मीद लेकर आए कि वो हमारी मांग सुनेंगे. और जिस तरीके से अहमदनगर जिले में एफ आई आर हुई है यहाँ पर भी एफ आई आर की मांग करते हैं. और हम बड़ी उम्मीद से आए सर आपके पास, हम बड़ी उम्मीद से आए आपके पास. इस तरीके से हम लोग करते भी नहीं है, लेकिन अगर हमारे घर तक, हमारे बीवी बच्चों तक बात आती तो बात अलग थी. मगर अब पूरी कास्ट को बोलना, हमारे प्रॉफिट मोहम्मद को बोलना, ये तो सर योग्य नाही आहे. आमच्या मस्जिदीपर्यंत पोहोचायचं म्हटल्यावर मग साहेब हे तर काही विशेष नाही म्हटलं ना. आतापर्यंत आम्हाला बोलत होते मुसलमानांना बोलली तुम्ही ठीक आहे. आता तुम्ही प्रॉफिट पण झाले, आता मस्जिदीपर्यंत आले. ते मस्जिदी कुठून मारणार म्हटल्यावर मग आमचं काय बोलू.
त्याच्यावरती आमचा अधिकार आहे का नाही ते तुम्ही सिद्ध करायचंच आहे. विजय गोयल म्हणजे सर एक आमदार आहे ते असे वक्तव्य बोलतो डिपार्टमेंट स्पेशल गारकेड़ा पुलिस स्टेशन सबकी बात को सुनता है, उसका इंसाफ भी करता है। सर हम भी आपके पास इंसाफ की उम्मीद लेकर आए हैं। आप हमारे को निराश मत करो। ये निवेदन हमारी घर की डिमांड लेकर नहीं आए, हमारे बीवी बच्चों के झगड़े नहीं लेकर आए सर। हम हमारी पूरी कौम की और कम्युनिटी की बात करना है जो बाबा साहब ने संविधान दिया उसके जरिए लेकर आए। और हम कुछ अलग से डिमांड नहीं कर रहे सर, हम कुछ अलग से मांगनी भी नहीं कर रहे, वही मांगनी कर रहे जो आपके पास पावर से। और उसके अलावा हमारे 5 लोग बात करना और 100 लोगों नहीं करना ऐसी भी कोई बात नहीं रहता। ठीक आहे ना, मग सगळ्यांसोबत जे 5 जणांना आज सांगणार आहे ते तुम्हाला सगळ्यांना और साहब आप भी हमारे से, हम भी आपके, तो ऐसा कोई अलग से कोई प्रोटोकॉल नहीं है साहब। और हम भी कोई नेता मंडली नहीं, हम भी कार्यकर्ता है और हमारे जो भावनाओं को ठेस पहुंची इसलिए हम यहाँ तक आए। और उसके अलावा दूसरा हमारे कोई हेतु नहीं है साहब, कोई पक्ष के नहीं, कोई काय के भी नहीं, हम लोग आम जनता है पूरे। और हमको ऐसा लगा, ये किसी का लेकर नहीं, हमको ऐसा लगा कि आपसे बात करनी थी, हम वो संविधान के जरिए से आपके पास आए थे। और हमको आपसे यही उम्मीद है कि आप बोलेंगे ठीक है हम लोग उसके ऊपर झाला असलं तर मी थोडं सांगतो. आपला कायदा जो आहे तो म्हणजे पोलीस डिपार्टमेंट आणि कोर्ट या 2 गोष्टींवरती अवलंबून. आमच्याकडे जी FIR दाखल होती पोलीस स्टेशनला, ती FIR का दाखल होती तर त्याच्यामध्ये या पोलीस स्टेशनला कोर्ट ठरवून दिलेलं असतं. आपलं JMFC असेल, आपलं XYZ, आपल्याकडे आता 17-18 JMFC ते कोर्ट ठरवून दिलं असतं. त्या कोर्टाच्या स्थळ सीमेअंतर्गत जर गुन्हा घडला तर ते कोर्ट दखल घ्यायचं, ते कोर्टाला अधिकार असतो. म्हणजे आम्ही काही दाखल करून चालत नाही, ते कोर्टाच्या स्थळ सीमेअंतर्गतच घडलेली घटना असतात, त्याशिवाय ते कोर्ट दखल घेत नाही. स्वामी रामगिरी महाराज ने वक्तव्य दिया नासिक में, अपने जिले में FIR हुई तो फिर ये कैसी हुई सर? FIR हुई ना उसके ऊपर, आपल्याकडे नाही झाली. वैजापूरला तिथं त्यांनी विधान केलं होतं त्याच ठिकाणी अरे तिथं ज्या ठिकाणी झालं ना त्या ठिकाणी त्यांनी विधान केलं असेल ना. ऐका ना लेकिन हमारे पास आता तुम्ही तुमच्यापैकी किंवा मी जर गुन्हा इथं केला आणि बाकीच्या पोलीस स्टेशनला जाऊन जर तुम्ही म्हटला गुन्हा दाखल करायला तर ते तो होत नाही, कारण ते कोर्टाच्या हाँ वो क्लब होते सर, हमको मालूम है कि वो पूरे FIR क्लब हो जाते हैं जगह। क्लब नाही होत. आपण काय करतो प्रत्येक ठिकाणी हा मॅटर आमच्या दखल आम्ही दाखल करण्याचा याचा प्रश्न नाही, कोर्टानं कॉग्निझन्स घ्यायचा का नाही त्याच्या हद्दीसाठी तो विषय आहे. त्यामुळं कायद्यानं आता जे नवीन कायदे झाले CRPC असेल किंवा BNSS असेल त्याप्रमाणे त्या कोर्टाला त्या पोलीस स्टेशनला हद्द ठरवून दिलेली असते. जर त्या हद्दीत जर घटना घडली 100% जर ते कोणीही व्यक्ती जर आपल्या हिता येऊन बोलला आपल्या हद्दीत, दुसऱ्या मिनिटाला आपली FIR दाखल होणार, त्याच्यामध्ये 1 मिनिटाचा सुद्धा डिले होणार. पण ह्याच्यामध्ये अडचण आमची अशी आहे की कोर्ट त्याचा कॉग्निझन्स घेणार नाही, ते उलट बुमरॅंग होणार आमच्यावरती की तुमच्या स्थळ म्हणजे तुमच्या स्थळ सीमेमध्ये जर घटना घडली नाही तर तुम्ही दाखल करा. और साहब उन्होंने बोले कि मुसलमानों को मस्जिदों में घुस के मारे। अभी हमारी भावना को ठेस पहुंचे तो सर इसका मतलब है कि हमारे भावना को कोई लेना देना नहीं संविधान। नाही सगळी भावनाच्या तुमच्या माझ्या भावनानुसार कायदा चालत नाही, कायद्यानं स्पष्ट केलेले नहीं तो बोला है ना उन्होंने, अफेयर्स तो किया है ना सर। गुन्हा दाखल झाला ना तिथं, तर त्याच्यामुळे काय होईल आपलं जे निवेदन आहे ना हे निवेदन आम्ही त्या पोलीस स्टेशनला उद्या तत्काळ पाठवू. डिपार्टमेंट के भरोसे के ऊपर, पुलिस डिपार्टमेंट के भरोसे के ऊपर वो फिर रहा पूरे शहर में। हम हमारी मांग है पुलिस डिपार्टमेंट को बाजू करो। उसको हमारी ये भी डिमांड है आपके कि जो पुलिस वालों के साथ में फिर रहा, उनके संरक्षण में फिर रहा, उनके पुलिस डिपार्टमेंट के दम पे फिर रहा, पुलिस डिपार्टमेंट को बाजू करो। उसको बोलना हाँ कौन सी मस्जिद में आता, हम स्वागत करेंगे उसका कौन सी मस्जिद में आता। बात वो नहीं है, पुलिस डिपार्टमेंट के भरोसे के दम पे उड़ रहा, संरक्षण लिया और वही पुलिस वालों को गालियां दे रहा, तो हम ये भी बर्दाश्त नहीं करेंगे ना सर। उसको बोलना हम जो उप मुख्यमंत्री साहब है, जो होम मिनिस्टर है, उनसे डिमांड करते हैं कि तुम्हारे नेता में दम है तो हटा दो पुलिस प्रशासन को बाजू में, आ जाओ हम मस्जिद में, हम तेरा स्वागत करते हैं ना, कैसा करते सर। फिर आप हम पे एफआईआर करेंगे, फिर हमारे घर पे बुलडोजर चलेगा, ऐसा तो नहीं है ना सर। कायद्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होतात, असं काय बुलडोजर वगैरे काय आपल्याकडे नाही. पद्धत राहिलेली कसं भुकतो कुत्र तरी खात असतो ना भुकतो. काय तुम्हाला आपल्याला एक कॉपी आम्हाला आणून दाखवून द्या
किंवा आमची एक केस इथं दाखल करा. सगळ्यांचं म्हणणं हेच आहे. मी यांना तत्काळ यांना इथून घेऊन जातो किंवा मी त्यांना आणलेलं आपल्या आजूबाजूला आहे. हे त्याला कळायला पाहिजे. नाही, मी संरक्षणाबद्दल बोलतो साहेब. तर हेच पोलीस वाले साहेब तुम्हाला शपथ घेऊन सांगतो, जर तुम्ही जर त्याचे जर खरंच आजूबाजूला नाही राहिले ते एवढा बोलन का हो? तुम्ही सांगा बरं मला, खरंच बोलेल का एवढा? काय बोलतो जर समजा त्याला जर उद्या जर पोलीस प्रशासनाने सांगितलं बाबा ठीक आहे आम्ही, मला जर वाटतं साहेब ठीक आहे आता हे चालू आहे तर म्हणजे पोलीसवाल्यांची एक संघटना पाहिजे, पण या शासनाला अक्कल नाहीये, अकलीचा भाग नाहीये. कोणी उठतो पोलीसवाल्याला बोलतो, कोणी उठतो पोलीसवाल्याला बोलतो, आणि तो तिथं कमिशनरला तो आरेकडे बोलतो. विचार करा साहेब, विचार करायची गोष्ट आहे. जे रातोरात आपल्या संरक्षणासाठी उभे आहे त्यांना बोल राहिला तू डीसीपी साहब को कमला में मतलब तू क्या करता बता. अरे तुला बोलतो आणि तू भाषा इस्तेमाल पोलीस डिपार्टमेंट से करता, कोणाशी बोलतो, काय बोलतो, तू भाई काय क्या कर लेगा तू, क्या उठाएंगे एवढं. पण अधिकाऱ्याची बोलतो एक सारखं पाहिजे ना बोलायचं. खरोखरच मला हे सांगा, जर का उद्या पोलीसवाल्यांनी जर थोडंसं पुढं पास लागतो तू खरंच एवढं बोलतो, तू खरंच येईल का? आता सर्व समाज बांधवांना एक विनंती करायची आहे या ठिकाणी. पहिले आपण शांतता, पहिले अगोदर सर्व मित्रांनी माझ्या शांतता ठेवावी. मला काही गोष्टी आपल्यासमोर मांडायच्या आहे मित्रांनो. आता आपण काही वेळापूर्वी माननीय बनगर साहेबांकडे एक निवेदन घेऊन आलो होतो की नितेश राणे जो आहे तो महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या मुसलमानांविषयी त्यांनी अपशब्द वापरलं. तो अपशब्द असा होता की या मुसलमानाला मस्जिदीमध्ये घुसून मारू, या प्रकारचा तो वक्तव्य होतं. आणि त्याच्या विरोधामध्ये, त्याच्या प्रक्षोभन भाषणाच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी FIR दाखल करायला आलो होतो. परंतु त्याच्या विरोधामध्ये आपले कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी ऑलरेडी काही FIR त्याच्यावरती दाखल केलेली आहे आणि त्याची सर्व प्रत त्या लोकांनी आम्हाला दाखवली. त्यामुळं आता आपण या ठिकाणी आपलं सर्व लोकांचं निवेदन देऊन आपण आपल्या पुढच्या कारवाईस त्यांना सहकार्य करू. बाकी तुम्ही सर्वात पीछे सामने सब लोग आ रहे हैं. आणि बाकी सर्वांना एक विनंती आहे, कुणीही अपशब्दाचा वापर अजिबात करायचा नाही, कुणी नारेबाजीचा उपयोग करायचा नाही, कुठल्याही प्रकारचा आरडाओरडा अजिबात करायचा नाही. अस्सलाम वालेकुम. आज यहाँ पर जवाहर पुलिस स्टेशन के अंदर यहाँ पर जितने भी लोग आए हुए हैं, सबसे पहले मैं उनका शुक्रिया अदा करता हूँ कि आज हमारी जो मांगनी थी नीतीश राणे के खिलाफ जो FIR की, वो ऑलरेडी FIR जो है यहाँ पर दाखिल हो चुकी थी, जिसका CRP नंबर है CR नंबर 972/2024. ये ऑनलाइन है, उस पर जो है तो गुना ऑलरेडी दाखिल हुआ है. और यहाँ से जो है तो कवरिंग लेटर लगा के जो यहाँ के ACP साहब है और हमारे बनगर साहब है PI साहब, ये खुद जो है तो यहाँ से कवरिंग लेटर लगाकर वहाँ पर भेजने वाले डबल से. और दूसरी बात ये है कि आने वाले वक्त के अंदर जिस तरीके से उन्होंने जो भाषण करे हुए उसके खिलाफ में यहाँ पर जब भी उसकी जो सभाएं होंगी या उसका कार्यक्रम होगा, उसके वास्ते नोटिस देने का काम भी यहाँ की जवाहरनगर पुलिस स्टेशन और ACP और औरंगाबाद के पुलिस कमिश्नर साहब करने वाले. ये साहब ने अभी हम सबको बताया. आप सभी से गुजारिश है कि कोई गलत ऐसे नारे ना लगाए, किसी की भावना को ठेस ना पहुंचाए. हमारा जो है तो काम था, वो काम हो गया अल्हम्दुलिल्लाह. मैं आप सभी का शुक्रिया अदा करता हूँ और PI साहब से भी गुजारिश कर रहा हूँ कि वो अपनी बात रखे. निश्चित लोक आहेत त्यांच्यावर ACP सरांची पण चर्चा झाली आणि आमचे मित्र, त्यांचं नाव अझरभाई यांनी FIR ची कॉपी दाखवा म्हटले, तर ते FIR ची कॉपी पण दाखवलेली आहे, त्यांना पटलेलं आहे ते. आता हे तुमचं निवेदन आम्ही घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचवतो तुमच्या भावना, आणि पुढील ती योग्य ती कारवाईसाठी तिकडे आम्ही पाठवून देतोय. तर तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं, निवेदन दिलं, तर याबद्दल तुमचा म्हणजे कुठल्याही प्रकारे हे न करता आपण या ठिकाणी शांततेने निघून जावी ही आमची विनंती आहे. और बोलने में आगे बताऊंगा सिर्फ मस्जिद की बात अलग. देखिए, मैं सिर्फ इतना ही कहता हूँ आपके माध्यम से कि नीतीश राणे, मैं तुमको ये औरंगाबाद की सरजमीन से चैलेंज करता हूँ कि जिस पुलिस वालों के
घेरे में तू घूमकर ये बातें कर रहा है। तू पुलिस वालों को बाजू में हटा, और तू कौन से मस्जिद में आता है बोल। मैं नौजवानों को ये कहता हूँ कि वो जो मस्जिद में आएगा उसके इस्तकबाल की तैयारी करो हम लोग। तो नीतीश राणे बस इतना ही कहना चाहता हूँ, इतना ही कहना चाहता हूँ। पुलिस को हटा, बता कहाँ ना है, हम लोग आए तेरे को बताने के इस्तकबाल के लिए। चल भाई आप तमाम से गुजारिश है कि आराम से अपने घरों की तरफ जाओ, अपने अपने एरिया की तरफ जाओ। कि जो हमारी मांग थी अल्हम्दुलिल्लाह वो पूरी हो गई। एफआईआर भी उस पर लॉन्च हो गई, वो एफआईआर का नंबर भी मिल गया। तो आपसे गुजारिश है कि सब अपने अपने घरों की तरफ आराम से सुकून से जाए और कोई नारेबाजी ना करते हुए सुकून से जाए। सभी भाइयों के जज्बे सलाम है भैया, तमाम का शुक्रिया बहुत बहुत आने का, भाइयों का बहुत बहुत शुक्रिया भी आने का। और ऐसे जज्बा अपना कायम रखो, जब भी ऐसे मसले मसाइल हम के ऊपर आएंगे सब एक होकर आकर एक साइड हो जाओ।